विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा। यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 50। चला पटापट सगळ्यांनी मराठीचं पुस्तक उघडायचं आहे। व्हेरी गुड। काय आहे रे पान नंबर 50 वर? कविता क्रमांक 15, सुट्टीच्या दिवसात। दिवाळी नंतरचा आपला हा अभ्यास सुरू झालेला आहे। धडा क्रमांक 15 पासून सुट्टीच्या दिवसात अतिशय सुंदर अशी कविता आहे। नुकतीच तुमची आता सुट्टी दिवाळीची संपलेली आहे आणि सुट्टीच्या दिवसात तुम्हाला काय काय करावंसं वाटलं, तुम्ही काय काय केलं, ही सगळी चर्चा आपण या कवितेमध्ये करणार आहोत। शाळेच्या सुट्टीच्या दिवसात तुमचं सगळं रोजचं रुटीन कोलमडून पडतं, हो की नाही? रोज कशी शाळा असली की वेळेवर उठायचं, वेळेवर शाळेत जायचं, अभ्यास करायचा, तास करायचे, ठराविक वेळेला खेळायचं आणि या सगळ्या गोष्टींच्या चक्रातून सुटका सुट्टीच्या दिवसामध्ये होते। आणि मग हे सुट्टीच्या दिवसातलं जग कसं अजब असतं, अशी सुंदर कविता कवी अनंत भावे यांनी तुमच्यासाठी लिहिलेली आहे। चला सर्वप्रथम आपण कविता वाचूया। ऐकणार ना मग सगळेजण? व्हेरी गुड। पहा तर, कविता क्रमांक 15, सुट्टीच्या दिवसात। अगोदर चित्र पाहूया आपण, कारण तुम्ही सगळे चित्र पाहत राहणार। इथे एक मुलगा आकाशामध्ये उडतोय, ही मुलगी काय करतेय? घसरगुंडी खेळतीये आणि या ठिकाणी एक मुलगी छान वाऱ्यावर उभी आहे, डोंगरावर, आहे की नाही? पाहिलं ना चित्र? चला तर मग आता आपण कविता म्हणूया। मी वाचन करतेय। सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे। सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे। इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे। खाली वर वर खाली व्हावे। सुट्टीच्या दिवसात असतो घमघमणारा, सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा। उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा। उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा। सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग। मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग। सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत। वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत। सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय ते। आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते। आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते। कवी अनंत भावे। अतिशय सुंदर अशी कविता आहे। आता आपण ओळीनं प्रत्येक ओळीचा अर्थ पाहूया। काय आहे रे? सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे। सुट्टीच्या दिवसात मुलांना काय वाटतं? स्वैरपणे, आरामात, पक्ष्यांसारखे आकाशात उडावे। पहा, आकाशामध्ये कोण उडतं? पक्षी उडतात, बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीनं मुलांना सुद्धा सगळीकडे सुट्टीच्या दिवसात स्वैर उडावसं वाटतं आकाशामध्ये। इंद्रधनुच्या घसरगुंडीवर, इंद्रधनु म्हणजे इंद्रधनुष्य। इथं दाखवली बघा एक मुलगी इंद्रधनुष्य घसरगुंडी दाखवली का बघा इथं शेजारी
आहे ना। ही घसरगुंडी छान तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, जांभळा, पारवा, निळा हे सगळे रंग आहेत। आणि या घसरगुंडीवरून इंद्रधनुष्याच्या ही मुलगी काय करते, छान घसरगुंडी खेळतीये। कवी आहे, कवीच्या सगळ्या कल्पना आहेत। थोडक्यात काय, सुट्टीच्या दिवसात मुलांना पक्ष्यांसारखं आकाशात स्वैर उडावंसं वाटतं। इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली खाली वर खेळावंसं वाटतं, आहे की नाही। सुट्टीच्या दिवसांची मजाच काही वेगळी असते बरं का। सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा। सुट्टीच्या दिवसांना एक निराळाच वेगळाच वास असतो, आहे की नाही। म्हणजे एक वेगळी मजा असते। उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा। उन्हामध्ये माळावर फिरताना खोडकर वारा आपल्या अंगाला स्पर्श करून जातो। माळावर सगळं जरी ऊन असलं तरी भन्नाट वारा सुटलेला असतो आणि मग वर जरी ऊन असलं तरी उन्हाळ माळावर फिरताना फार मजा येते। पहा कसं वारा खाते ही मुलगी, खाते की नाही। हिच्या अंगाला वारा काय करतोय, स्पर्श करून जातोय। एक मज्जाच आहे नाही का। सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग। सुट्टीच्या दिवसात अशी काही जादू होते की आपलं नेहमीचं जे जग आहे आपल्या आजूबाजूचं ते आपल्याला वेगळं अद्भुत असं वाटायला लागतं। मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग। मग मळलेल्या विटलेल्या वस्तू सुद्धा तुम्हा मुलांना सुंदर दिसायला लागतात, झगमगीत दिसायला लागतात आणि तुम्ही त्याच्याशी खेळायला सुरुवात करता, हो की नाही। सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत। सुट्टीच्या दिवसात तुमच्या अंगात नवीनच शक्ती असते। एरवी आई किती पण उठ म्हटली तरी तुम्ही लवकर उठत नाही, पण शाळेला सुट्टी असली की तुम्ही रोज लवकर उठता का। तुमच्या अंगामध्ये खेळण्यासाठी इतका उत्साह, इतकी शक्ती, इतकी ऊर्जा असते की तुम्हाला काही वेगळंच वाटतं। तुमच्या उत्साहाला जोम येतो आणि तुम्हाला त्या उत्साहात काय वाटतं, वाटे पोहू साती सागर, 7 समुद्रामध्ये जाऊन पोहावं, आहे की नाही। असं तुम्हाला वाटतं 7 समुद्र पोहून जावेत आणि काय करायचंय, नुसतं समुद्रावरही पोहायचंय तर गगनचुंबी ओलांडू पर्वत। गगन म्हणजे आकाश, चुंबी म्हणजे भिडणे, आकाशाला भिडणारे पर्वत सुद्धा ओलांडून जावेसे तुम्हाला वाटतात। इतकं तुमच्या अंगामध्ये उत्साह असतो, हो की नाही। आता पुढे जाऊया। सुटे भान काळाचे सगळे। सुट्टीमध्ये तुम्हाला काही वेळेचं भान नसतं, किती वाजलेत काय वाजले काही नसतं, भरपूर वेळ तुमचाच असतो। वेळ कसा गेला तेही तुम्हाला समजत नाही। म्हणून कवी काय म्हणतात, सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय येते, आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडून जाते। सुट्टीमध्ये वेळेचं भान राहत नाही, वेळ कसा गेला समजत नाही आणि मग आठवड्यांचे, महिन्याचे, वर्षाचे, काळाचे चक्र सगळे कोलमडून जाते। सुट्टीच्या दिवसातला काळ हा आनंदात मजेत भरभर निघून जातो। ऐक नाही सुंदर कविता। याच्यामध्ये काही कठीण शब्द आहेत, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते। सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे। याच्यामध्ये कोणताही अवघड शब्द नाही, एक नाही। इंद्रधनु म्हणजे इंद्रधनुष्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे। सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा। त्या ठिकाणी निराळा हा शब्द नवीन आलेला आहे। तर निराळा म्हणजे वेगळा, निराळा म्हणजे वेगळा। वहीमध्ये लगेचच लिहून घ्यायचंय, निराळा म्हणजे काय, वेगळा। ओके, लिहिलं सगळ्यांनी। यानंतर आणखी एक शब्द आलेला आहे घमघमणारा। कोणता शब्द आलेला आहे, घमघमणारा। घमघमणारा म्हणजे सुवासिक वास असतो की नाही,
आईनं घरामध्ये उदबत्ती लावली की उदबत्तीचा वास सगळीकडे घमघमाट त्याचा सुटतो. घमघमणारा म्हणजे सुवासिक किंवा दरवळणारा असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, घमघमणारा म्हणजे सुवासिक किंवा दरवळणारा. उन्हातही अंगाला बिलगे. बिलगे बिलगे म्हणजे काय? बिलगे म्हणजे कवटाळणे, मिठी मारणे, त्याला म्हणायचं बिलगे. कवटाळणे, बिलगे कवटाळणे. बाळाला आई दिसली की बाळ कसं आईला लगेच जाऊन बिलगतं, म्हणजेच काय करतं ते आईला कवटाळतं, मिठी मारतं. त्या अर्थाने इथं शब्द आलेला आहे. माळावरचा उनाड वारा. उनाड म्हणजे खोडकर. उनाड म्हणजे खोडकर. ठीक आहे, समजते सगळ्यांना? शब्द सगळे पटापट लिहून घ्या वहीमध्ये, अर्थ समजून घ्या. सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग. अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक, अजब. मी ते छोटा शब्द लिहिते अजब. अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक म्हणजेच अजब. दोन्ही तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. नेहमीचे जग. मळक्या विटक्या वस्तूंवरती. मळक्या म्हणजे मळून गेलेल्या. विटक्या, विटक्या कोणाला म्हणायचं ज्याचा रंग कमी झालेला आहे, तो रंग पुसट झालेला त्याला विटक्या म्हणायचं. आणि मळलेल्याला मळक्या म्हणायचं. ठीक आहे. नवतेजाची चमके झगमग. नवतेज, नव म्हणजे नवीन, तेज म्हणजे प्रकाश. नवतेज म्हणजे नवीन प्रकाश. चमके, चमके म्हणजे काय? लखलखणे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये दिवाळीमध्ये दिवे लावले की म्हणता ना, लखलख चंदेरी तेजाची सारी दुनिया, हो की नाही? तशी चमकणे म्हणजे लखलखणे. झगमग, झगमग म्हणजे चमचमाट. त्या सगळ्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्या तुम्हाला अशा लखलखीत दिसतात, चमचमताना दिसतात, चमचमाट. ठीक आहे. ज्या शब्दांचे अर्थ मी तोंडी सांगते ते तोंडी सांगितल्या क्षणी लिहून घ्या. मळक्या म्हणजे मळणारे, मळलेल्या. विटक्या म्हणजे ज्याचे रंग पुसट झाले आहेत अशा. नवतेज नवीन प्रकाश. चमके म्हणजे लखलखणे. ठीक आहे, पुढे जाऊया. सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत. उसळणे म्हणजे जोराने वर येणे, उचंबळणे. तुमच्या अंगातली शक्ती उचंबळत असते. काय करत असते? उचंबळत असते, बाहेर येत असते. तिला प्रेशर असतं एकदम. कधी मी काय करतोय काय नाही अशी शक्ती तुमच्या अंगातली ओसांडून वाहत असते. वाटे पोहू साती सागर. साती म्हणजे सात. सातही सागर तुम्हाला पोहावेसे वाटतात, हो की नाही? समजलं? गगनचुंबी ओलांडू पर्वत. मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय गगन म्हणजे काय? आकाश. चुंबी म्हणजे भिडणे. आकाशाला भिडावेसे वाटते तुम्हाला, हो की नाही? ओलांडू पर्वत. ठीक आहे, आकाशाला भिडू पाहणारे पर्वत तुम्हाला ओलांडावेसे वाटते. सुटे भान काळाचे सगळे. भान, भान म्हणजे जाणीव. तुम्हाला कोणतीही जाणीव राहिलेली नाही काळ वेळाची. सुट्टीमध्ये राहत नाही, काय करू आणि काय नको, कसा वेळ गेला तुम्हाला काहीही कळत नाही. भान म्हणजे जाणीव. ठीक आहे, आठवण, लक्ष. काळ, काळ म्हणजे काय? काळ म्हणजे या ठिकाणी वेळ, समय असा त्याचा अर्थ आहे. वेळाचे भान तुम्हाला कोणालाही नसते. सुट्टीमध्ये कसे काय ते? आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते. कालचक्र
काळाचे गतिमान चक्र. कालचक्र, काळाचे गतिमान चक्र. हे तुम्हाला सगळ्यांना हे चक्र माहित आहे, बरोबर आहे ना. 60 सेकंदाचा 1 मिनिट, बरोबर. अशा 60 मिनिटाचा 1 तास, 24 तासाचा 1 दिवस, 7 दिवसांचा 1 आठवडा, असे 4 आठवड्यांचा 1 महिना, 12 महिन्याचे 1 वर्ष, आणि अशा पद्धतीनं आपलं कालचक्र हे चालू राहतं. अतिशय सुंदर अशी कविता आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडली असणार आहे. आपण एकदा म्हणूया. रेडी सगळेजण? व्हेरी गुड. सगळ्यांचे शब्द लिहून झालेत? छान. चला, मी या कवितेला फार अशी चाल मला लावते आलेली नाही, तरी सुद्धा मी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर म्हणायची आहे. सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे. सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग, मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग. सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत, वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत. सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय ते, आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते, कालचक्र मोडूनच पडते. कवी अनंत भावे. चला तर मग या पाठावरचा स्वाध्याय आपण पाहूया. काय आहे रे स्वाध्यायामध्ये? प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. मी पटापट उत्तर सांगणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा सांगा. कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते? सांगा पटापट. व्हेरी गुड, बरोबर. कवितेचंच नाव आहे, लिहून टाका उत्तर. सुट्टीच्या दिवसात कवितेतील मुलाला आकाशात उडावेसे वाटते. मी इथं फक्त 2 शब्द लिहितेय, तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. सुट्टीच्या दिवसात, बरोबर आहे ना. सुट्टीच्या दिवसातच मुलांना असं करावंसं वाटतंय. लिहून टाका पूर्ण वाक्यात. सुट्टीच्या दिवसात कवितेतील मुलाला आकाशात उडावेसे वाटते. सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते? सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर. लिहून पूर्ण वाक्यात लिहायचं बरं का. मी पूर्ण वाक्यात लिहिलेलं नाही, तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. कसं लिहायचंय? सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते. सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते? सांगा, कोण सांगतंय? व्हेरी गुड. सुट्टीच्या दिवशी नेहमीचे जग अद्भुत असते. अद्भुत म्हणजे काय सांगितलं मगाशी मी? अजब, आश्चर्यकारक. आश्चर्यकारक वाटतं तुम्हाला सगळ्यांना जग. हा इथं द चा पाय मोडलाय बर का मी असा. पुढे प्रश्न दुसरा. खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिहा. घमघमणारा वास. काय आहे? घमघमणारा वास. कंसात काय आहे? पंख, पाणी, पक्षी, वारा. हे 4 शब्द आपल्याला इथं बसवायचे. खळखळणारे कोण असते? पाणी. बरोबर, लिहून टाका इथं पाणी. बरोबर. आता पाणी शब्द आपण निवडलेला आहे, मग इथं अंडरलाईन करूया.
फडफडणारे, फडफडणारे कोण असतात? पंख. मी इथे लिहून टाका, पंख. ठीक आहे. किलबिलणारे कोण या दोन्हीतले? पक्षी. मी इथे लिहून टाका, पक्षी. व्हेरी गुड, सगळ्यांना उत्तर येत आहेत. छान. आता कोण उरला? वारा. घोंगावणारा कोण? वारा. झालं सगळ्यांचं, वाचूया आपण. घमघमणारा वास, खळखळणारे पाणी, फडफडणारे पंख, किलबिलणारे पक्षी, घोंगावणारा वारा. व्हेरी गुड. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. प्रश्न 3. अर्थ दिलेला आहे, त्याच्या ओळी आपल्याला कवितेत शोधून लिहायच्या आहेत. काय दिलाय पहिला अर्थ? उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो. या अर्थाची ओळ आपल्याला शोधून लिहायची आहे. पहा, आपण कुठे पाहूया आता? आपल्या कवितेत पाहूया. अंगाला बिलगणारा वारा कुठं आहे रे? हा, इथे आहे बघा. उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. सापडलं का सगळ्यांना? इथे आहे. मी काय करते? माझ्या पेनाचा रंग बदलते. ठीक आहे, निळा रंग घेते. हा अगोदरचा जरा खोडून टाकते. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला सापडेल. बरोबर. ओके, कुठं आहे त्या अर्थाची ओळ? उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. काय अर्थ दिला होता आपल्याला? उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो. त्याच्या ओळी आपल्याला सापडलेल्या आहेत. आता दुसरा कोणता अर्थ दिलाय आपण बघूया. दुसरा अर्थ काय दिलेला आहे? समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे. आठवते का काही? आठवते मला. वाटे पोहू साती सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत. कविता पाठ झाली पाहिजे. खूप सुंदर कविता आहे, अनंत भावेंनी लिहिलेली. वाटे पोहू साती सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत. तिसरा काय अर्थ दिलाय बघूया. सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे. हा, शेवटच्या कडव्यामध्ये आहे. सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते. सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते. हा याच्या अर्थाच्या ओळी आपल्याला सापडलेल्या आहेत. समजलं सगळ्यांना? चला, आता काय सांगितले त्यांनी? चालू वर्षाचे कॅलेंडर घ्या. शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंत किती सुट्ट्या आहेत ते शोधा. प्रत्येक सुट्टीचं कारण पहा. खालील तक्ता वहीत आखून पूर्ण करा. आता तुम्हाला कॅलेंडर घ्यावं लागेल. साप्ताहिक सुट्टी कधी असते आपली? रविवारी असते. ठीक आहे, आता इथं काय दाखवले आपल्याला? जून, जुलै, ऑगस्ट एवढे 3च महिने आहेत. तर आपण हे महिने पूर्ण करायचे आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. या प्रत्येक महिन्यात साप्ताहिक सुट्टी, आठवड्याची सुट्टी कधी आहे? रविवारी आहे. मग सगळ्याच्या पुढे रविवारी आहे. राष्ट्रीय सण, सण कोणत्या महिन्यात राष्ट्रीय? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे. त्या ठिकाणी येईल, बाकी ठिकाणी डॅश डॅश येईल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे धार्मिक कारणासाठी सुट्टी. म्हणजे सणांना सुट्टी असते. रमजान, ईद, पोळा, दिवाळी, दसरा, गणेश पूजन, बेंदूर, नागपंचमी, राखी पौर्णिमा. हे सगळे सण कोणत्या महिन्यात येतात त्या महिन्यापुढे त्यांची नावं लिहायची. ठीक आहे, समजलं? हे सगळं तुम्हाला कॅलेंडर घेऊन करायचं आहे. इथं फक्त 3 महिने आहेत. तुम्ही ओळीनं त्याच्या पुढे सगळे महिने लिहायचे आणि हा कॅलेंडर पूर्ण करायचा आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहेत. कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते? ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी लाल रंगाने ती तारीख रंगवलेली असते. त्या ठिकाणी सुट्टीचं कारण लिहिलेलं असतं म्हणून समजतं. रविवार शिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या जास्त आहेत की धार्मिक कारणाच्या सुट्ट्या व किती जास्त आहेत?
वास्तविक धार्मिक कारणांवरून सुट्ट्या जास्त आहेत. राष्ट्रीय सण महत्वाचे 2, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. 1 मे आहे महाराष्ट्र दिन, पण तो त्या दिवशी सुट्टी असते. या राष्ट्रीय सणांशिवाय धार्मिक सणांच्या सुट्ट्या जास्त आहेत. त्या किती आहेत त्या तुम्ही मोजा आणि इथं उत्तर लिहा. शाळा सुरू झाल्यापासून दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत एकूण सुट्ट्यांचा आकडा लिहा. तो तुम्ही कसा लिहिणार? इथे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत किती सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांचा आकडा लिहायचा. ठीक आहे. पुढे प्रश्न 5वा. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या वाटतात पण मोठी माणसे करू देत नाहीत अशा गोष्टींची यादी करा. ही तुम्हाला करायची आहे, पण यादी नक्की करा. उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी माणसे तुम्हाला करायला सांगतात पण तुम्हाला करावीशी वाटत नाहीत अशा कामांची यादी करा. एकदम महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला अजिबात करायचं नसतं पण मोठी माणसं कामं सांगतात, ती कोणती? ती कामे लिहा. ठीक आहे. आणखीन प्रश्न 7वा पहा. सारखी अक्षरे एकमेकांना जोडून येणारे जोडाक्षरयुक्त शब्द लिहा. जसे सुट्टी. सुट्टीमध्ये ट ला ट जोडून आलेला आहे. मी सांगू तुम्हाला शब्द? किल्ला, बिल्ला, बक्कल, बत्ती, हत्ती, खलबत्ता, हट्टी, कट्टी, भट्टी, विठ्ठल. या सगळ्या शब्दांमध्ये एकच अक्षर डबल जोडून आलेला आहे. मी जोडाक्षरयुक्त शब्द तुम्हाला सांगितले, तुम्ही लिहून काढायचे. इंद्रधनुष्या घसरगुंडीवर खेळतानाचे चित्र काढा. कवितेमध्ये तर दिलेलंच आहे, तेही तुम्ही काढा आणि रंगवा. ओके, व्हेरी गुड. प्रश्न 9वा. अरे हो, पण हे सगळं करत असताना आपल्या इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी तुम्हाला आता स्क्रीनवर या ठिकाणी दाखवते, त्याप्रमाणे कृती सगळ्यांनी करायची आहे. मग आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. व्हेरी गुड. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलंय, व्हिडिओला लाईक सुद्धा केलंय. 9वा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या फळांचा पदार्थांचा वास घ्या, त्या वासातील चवीतील वेगळेपण समजून घ्या. किती सुंदर प्रश्न आहे रे. पहा, ही कृती तुम्ही करून पाहिजे. केळी खावा, त्याला वास आहे का बघा, चव बघा. आंबा, गाभुळलेली चिंच. चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटलं. आवळा, तापवलेलं दुधाचा वेगळा वास असतो, आवर्जून वास घ्या दूध वर येताना. भाजलेल्या शेंगदाण्यांचा खरपूस वास, भज्यांचा तर वास, आहा. पिकलेला फणस, बोरे, अतिशय सुंदर असे पदार्थ, फळं तुम्हाला सांगितलेली आहेत, त्याचा वास आवर्जून घ्या. नुसता वास घेऊ नका, तर प्रत्येक पदार्थ हा तुम्ही खा, चाखून बघा आणि प्रत्येकाच्या वासातला चवीतला वेगळेपणा काय आहे तो समजून घ्या आणि त्याचं टिप्पण करा. ठीक आहे. प्रश्न 10वा. योगेश, रहीम, संध्या, रोहन, अपर्णा, दीना या मुलांना सुट्टी आवडतच नाही. सुट्टी असली की योगेशला घरून बाबांना दुकानात डबा पोचवावा लागतो, म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही. इतर मुलांना सुट्टी का आवडत नसेल याचा विचार करा आणि प्रत्येक मुलाच्या नावडीचे तुम्हाला वाटणारे कारण लिहा. मला संध्याचं कारण माहितीये बरं का. संध्याचं काय कारण आहे माहितीये का? सुट्टी असली की तिला तिच्या लहान बहिणीला सांभाळावं लागतं, म्हणून तिला सुट्टी आवडत नाही, कारण तिला खेळायला वेळ कमी मिळतो. मग अशी कोणती कारण आहेत आपल्या मित्रमैत्रिणींची ती तुम्ही शोधा आणि त्याची उत्तरं लिहून काढा. ओके, व्हेरी गुड. आम्ही आमचे अनुभव लिहितो. मुलांनो, तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता, घडलेल्या गोष्टी, घटना, प्रसंग तुम्ही मित्रांना सांगता, पण तुम्ही त्या लिहून ठेवता का रे? नाही. मग तुम्हाला तुमच्या आठवणीतल्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजेत, लिहिल्या पाहिजेत. लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्याच वयाच्या मुलीनं लिहिलेला अनुभव शेजारी दिला आहे, तो वाचा आणि तुम्हाला आलेले असे अनुभव तुम्ही लिहा. वर्गामध्ये त्याचं वाचन करून दाखवा. चला आपण वाचूया तुमच्याच वयाच्या मुलीचा अनुभव. काय लिहिलंय तिनं बघा रे.
रविवारचा दिवस होता. मी दुकानात गेले होते. तेवढ्यात मला दुकानात नाना आजोबा दिसले. हातात पिशवी घेऊन काहीतरी घेत होते. नाना आजोबा एकटे कधी बाहेर पडत नसत. त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले. मी दुकानाकडे जाऊ लागले. तेवढ्यात नाना आजोबा दुकानाच्या पायरीवरून उतरत असताना धोत्रात पाय अडकून जोरात पडले. मी पळतच त्यांच्याकडे धावले. दुकानदार व दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या माणसांनी त्यांना उठवले, पण नाना आजोबांना काही बोलता येईना. मी मोठ्याने नाना आजोबा म्हणत तिथे पोहोचले. दुकानदार काका लगेच म्हणाले, बाळ तू घरी जा आणि कोणाला तरी बोलवून आण. त्यांना वाटले माझेच आजोबा आहेत ते. मी म्हणाले, हो काका मी घरी जाते, पण तोपर्यंत तुम्ही त्यांना जवळच्या दवाखान्यात न्या. मी माझ्या आईला व नाना आजोबांच्या घरी जाऊन काकूंना हे सारे सांगितले. त्या दोघींना घेऊन मी दुकानाजवळ आले. तोपर्यंत लोकांनी नाना आजोबांना दवाखान्यात नेल्याचे समजले. आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी आजोबांवर औषधोपचार केले. नाना आजोबांना थोडं बरं वाटत होतं. काकूंनी त्या सर्वांचे आभार मानले. रिक्षा करून आम्ही नाना आजोबांना घेऊन घरी आलो. काकू म्हणाल्या, तुझ्यामुळेच आजोबांना औषधोपचार वेळेत मिळाले. सगळ्यांनी माझे कौतुक केले. कोणी लिहिलंय रे हे? पानिनी पाटील बीड. बीडच्या पानिनी पाटीलनं तिचा अनुभव लिहिलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव अशा पद्धतीने लिहून शेअर करा, म्हणजे सर्वांना वाचण्यासाठी मिळेल. मग मित्रांनो, कशी वाटली कविता रे? सुट्टीच्या दिवसात छान आहे ना? तुमच्या मनातलंच आहे ना सगळं? व्हेरी गुड. चला तर मग पुन्हा एकदा या कवितेचा तुम्ही अभ्यास करा. छान अभ्यास करा, छान राहा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू. धन्यवाद.